जानवी, ही फक्त ऐकीव माहिती आहे, कन्फर्म असं काहीच नाहीये. त्यांची वाट बघण्याशिवाय दुसरं काहीही नाहीये आपल्या हातात. आणि त्या कुठे गेल्या आहेत किंवा ही ऐकलेली माहिती खरी आहे का, याच तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचीत ना. शांत हो, शांत हो, शांत हो. अरे पिंट्या, तू कसा काय इथे? अचानक कसा आलास? ते नवीन ते जॉब लागला म्हणून पेढे आणले होते. अरे वाह पिंट्या, अभिनंदन. वाह, खूप छान, अभिनंदन. काय झालंय? बाबा, मी गेलो तेव्हा जरा ती सावरली. जाण्याआधी रडतच होती ती. बापरे. पण काय रे, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल त्या मुलीचा? काहीच ठाऊक नाही बाबा. म्हणजे आमच्यात नीटचं काही बोलणंच नाही झालं. म्हणजे मीच खोदून खोदून विचारलं नाही. काहीतरी झालं एवढं नक्की. काहीतरी होणारच ना. तुम्हाला वाटतंय ना तेवढं ते प्रकरण सोपं नाहीये. दुसऱ्याचं पाप आपल्या घरात आणून ठेवल्यानंतर असं होणारच. अगं असं नाहीये बोलू, लहान मुलं आहे ना ते. हो, पण आपली जानू लहान नाहीये ना. तिची अक्कल कुठे चरायला गेली होती? आणि मला सांगा, यातनं काही झालं तर ते केवढ्याला पडेल आपल्याला? हो, दाराशी आणून सोडलेलं पोर हे आपल्या घरात घ्यायचं असतं का? नेऊन सोडायचं जिथून आणलं होतं तिथे. आई, ताईला काळजी वाटली असेल तिची. खूप मोठी गोष्ट आहे आणि असं करायला ना खूप मोठं मन लागतं. तू गप्पा बस रे पेंट्या. हा, उगाच मोठमोठाले शब्द वापरले म्हणजे आपल्याला खूप कळतं असं नाहीये. आणि कसली काळजी रे, कसली काळजी? आणि एवढीच काळजी वाटते ना तर तुझी कर म्हणावं. अगं यात पेंट्याचा काय संबंध आहे? का संबंध कसा नाही? ह्याला नाही एका मदतीची गरज, ह्याला कर म्हणावं. हा, आपण स्वतःच्या भावाला मदत करायची सोडून अख्ख्या जगाचा कैवार घ्यायला निघालेले आहेत. ह्या मनीषचं लग्न ठरलं, ह्यांना आनंद झाला. पण आपल्या भावाचं लग्न ठरवतोय म्हटल्यानंतर ह्यांची सगळ्यांची तोंड वाकडी झाली. अरे, भावाला स्वतःच्या पायावर उभं करताना 50 वेळा विचार करतात ते. आणि तेच रस्त्यावरचं पोर घरात आणताना 50 सेकंद पण विचार केला नाही. मला सांगा, हे असं का? आपल्यांकडे दुर्लक्ष आणि जगाचा पुळका. अगं पण आपल्याला काय करायचंय आई? तुला काय करायचंय? सतत त्या लोकांनी आपल्याकडे बघावं, आपली विचारपूस करावी, आपल्याला पैसे द्यावे, आपली कोण कौतुक करावी, तसं काय वाटतं तुला? हेच कळत नाही मला. आई, त्यांचं घर आहे, त्यांचे संसार आहेत, पैसा त्यांचा आहे, त्यांना ठरवू दे तो कुठे खर्च करायचा कुठे नाही. ते तू सतत आपलं घोडं का जमटवत असतेस ना, हेच कळत नाही मला. अरे, तुझ्यासाठी आतडं पिळवटतं ना, म्हणून बोलते मी जर ढकललं नसतं ना तर स्वतःच्या हाताने जेवला देखील नसतास तू. हा तुझा उरक. पण तरी पण आयुष्यभर तू फक्त तिचीच बाजू घेत राहा. ताई 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 ताई, आपली आई आपल्यासाठी एवढं रक्त आटवते, त्याचं काहीच नाही तुला माझी किंमत कधी कळणार आहे ना, देवाच ठाऊक. जोपर्यंत कळायला लागेल तोपर्यंत माझी अर्धी लाकडं मसणात गेलेली असतील. तू कर रे, तू कर, ताई ताई कर. पण एक दिवस तुला कळेल तुझी ताई कशी येते. अगं पण आई, तुला श्रीरंग साहेब, मला त्या बाईचा फोटो कसा मिळेल? माझ्या बँकेतून मिळू शकेल. म्हणजे मी उद्याच गेल्यावर रेकॉर्ड चेक करते आणि फोटो असेल तर मेल करते तुम्हाला. आणि
तुम्ही पत्ता घेतला तर तुमच्याकडे? हो घेतलाय, पण कसं साहेब मध्ये बराच वेळ गेलाय, त्यामुळे शोधायला वेळ लागेल. तुम्ही मनाची तयारी ठेवा. तुम्ही जर मला तेव्हाच कळवलं असतं तर खूप बरं झालं असतं. बरं, ती मुलगी कुठे आहे? इन्स्पेक्टर साहेब, ह्या सगळ्यात म्हणजे ह्या सगळ्यापासून तिला तुम्ही लांब ठेवा ना, अशी आमची इच्छा आहे. खूप लहान आहे होती, त्यात घाबरली आहे, तिचे आई बाबाही नाही आहेत तिच्या बरोबर. नाही मॅडम, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण यानंतर आपल्याला कायदेशीर मार्गाने जावं लागेल. आपल्याला चिल्ड्रन वेलफेअर कमिटीकडे तिला सोपवावं लागेल. कदाचित शासकीय अनाथ आश्रमात सुद्धा तिला ठेवावं लागेल. हे बघा, तिचे पालक सापडेपर्यंत तिची संपूर्ण व्यवस्था सरकारी यंत्रणेनुसारच होईल. पण साहेब, ती इकडे राहिली तर काय प्रॉब्लेम आहे? मला सांगा, त्या बाईनी स्वतःची मुलगी तुमच्याकडे सोपवली या अर्थाचं काही लिहून दिलंय? नाही नाही, म्हणजे एका तासात मी जाऊन येते असं म्हणून माझ्याकडे सोपवलं होतं त्यांनी त्यांच्या मुलीला. नाही मॅडम, आपल्याला तिला सरकारकडे सोपवावं लागेल. पण ती आता इथे घरात खूप छान रुळली आहे खरं तर. हे बघा साहेब, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण हा काही माझा वैयक्तिक निर्णय नाहीये. आपलं नसलेलं मूल आपल्या घरात कायमस्वरूपी ठेवता येत नाहीये, हाच खरा कायदा आहे आणि आपल्याला त्याची अंमलबजावणी करायलाच पाहिजे. बरं, तुम्ही एक काम करा, त्या बाईचा फोटो मला द्या. पुढे काय करायचं ते मी बघतो. आणि हो, तुम्ही तुमची आणि त्या मुलीच्या मानाची तयारी करा. येतो मी. हो, थँक्यू. हळू हळू मी पडे. बस 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 बस. अजून दुसरा गेम खेळूया. ओके, लपाछपी खेळायचं आपण. हा, मग माझ्यावर राज्य. ओके, तू लप, मी मोजते. बघू नको, मी लपते. हो नाही बघ, आता आकडे मोजते. हा मी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. कुठे गेला आमचा ओबी बाळ? इथे तर दिसत नाहीये कुठे. इथे लपलंय का ते बघूया. नाहीये. अरे काय झालं? तुम्ही का रडतायत? मी कुठे रडतेय? मी नाही रडते. तुम्हाला पण तुमच्या आईची आठवण आली? मी ओवीला अनाथ आश्रमात नाही ठेवणार. तिचे आई बाबा येऊन तिला घेऊन गेले तर गोष्ट वेगळी आहे, पण अनाथ आश्रमात नाही.
मला वाटलंच तू असा काहीतरी विचार करत असणार. हो, मग ह्या क्षणी दुसरा विचार असूच शकत नाही ना माझ्या मनात. ती अरे केवढूशी आहे ती, आणि केवढे भयंकर बदल होत आहेत तिच्या रोजच्या आयुष्यात. तिची राहायची जागा बदलली आहे, आजूबाजूची माणसं सतत बदलत आहेत, तिच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी बदलत आहेत. श्री, आणि आता ह्या सगळ्यात आपण तिला एका वेगळ्याच ठिकाणी नेऊन ठेवायचं, हे मला नाही जमणार श्री, प्लीज. मलाही पटतंय, पण पोलिसांनी फक्त या अशा केसेस मध्ये टेक्निकली काय करायला हवं हे आपल्याला सांगितलं. म्हणजे तशी मलाही कल्पना होती या सगळ्याची, पण आता निदान पोलीस ह्याच्यात असल्यामुळे ना आपल्याला तिच्या आईचा शोध घेणं सोपं जाईल, पटकन शोध घेता येईल. पण तोपर्यंत आपल्याला आता काही नवीन गोष्टी तयार कराव्या लागणार आहेत. हा, म्हणजे ती ससा कासवाची किंवा उंदीर मांजराची किंवा सिंह हत्ती किंवा तिची कोणती लालपरी नीलपरीची गोष्ट आपण किती दिवस सांगणार आहोत. आणखी एक. काय? पुढच्या वेळी दगडूला भातुकली खेळायला नको सांगूस. बुबू भातुकली नाही खेळत. अगं आता त्यावेळी जे सुचलं ते बोललो मी. हे बरं, कविता गाणी ह्यांचं काय करणार होत आपण? बाय नाही, कविता आणि गाणी मला कधीच जमली नाहीत बरं का. ते डिपार्टमेंट तू सांभाळ, गोष्टींचं डिपार्टमेंट मी सांभाळ. छान आहेस तू. काय? बरं, चल बाय. हे बायको, आय लव्ह यू. हॅलो, आय लव्ह यू टू. बाय. आय लव्ह यू. आई, पोलीस म्हणतात की सरकारी नियमानुसार ओवीला लहान मुलांच्या कुठल्या तरी संस्थेत पाठवायला लागेल, म्हणजे ओवी जाणार आहे. हे होणारच होतं नर्मदा. आई, पण कसं करेल होती हे सगळं? काही कळायचं तरी वय आहे का तिचं? मुकी बिचारी, कुणीही हाका, अशी अवस्था आहे तिची. हे बघ नर्मदा, कायदा भावनेचा विचार करत नाही आणि ते योग्यच आहे. शेवटी एका मुलाच्या सुरक्षिततेचा, आयुष्याचा प्रश्न आहे. असं कुणी परस्पर त्या मुलाचं पालकत्व नाही घेऊ शकत. आई, पण आपण काही जोर जबरदस्ती नाही करत आहोत ना. आणि जर तिची आई परत आली तर आपण ओवीला तिच्या स्वाधीन करणारच आहोत. आणि तिची आई नाहीच परत आली तर मग ओवी आपल्या बरोबर राहिली तर काय हरकत आहे आई? आपल्याला काही एक मूल जड नाहीये. नर्मदा, हा निर्णय आपण नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत, बरोबर आहे. हा निर्णय जर कोणाचा असला ना तर तो फक्त ओवीचा असला पाहिजे. आणि तिला जिथे कुठे राहावंसं वाटत असेल तिथे तिने राहिलं पाहिजे. तिची आई नाहीये ना इथे. मग आई जवळ नसताना तिला जर इथे राहावंसं वाटत असेल तर तिला असं उचलून अनाथाश्रमात नेऊन टाकलं तर कसं होईल आई? केवढे आघात होतील तिच्यावर. म्हणून म्हणत होते, यात अडकू नका. आपल्या घरात लाडाकोडात, शिस्तीत, प्रेमात, आनंदात राहिली असती ती. बाहेरच्या जगात तिच्यावर काय आणि कसे संस्कार होतील या कल्पनेनेच शहारा येतोय अंगावर. आई, ओवी जर या घरातून कुठे जाणार असेल ना तर ती फक्त आपल्या आईच्या घरी, बाकी कुठेही नाही. नाहीतर राहू दे ना तिला इथेच आपल्यासाठी. बघू, वाट बघूया. त्याशिवाय आपल्या हातात फारसं काही नाहीच आहे नर्मदा. हळूहळू सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. May I come in? Yes, please come in. श्री, हे बघा, मी हा एक चार्ट बनवलाय. या चार्ट मधनं आपल्याला असं कळेल की कुठल्या एरियामध्ये आपल्या प्रोडक्टला जास्त डिमांड आहे. तात्पर्य काय? तात्पर्य
गोष्टीचं तात्पर्य काय? तात्पर्य म्हणजे ज्या प्रोडक्टला एरियामध्ये जास्त डिमांड नाहीये ती प्रोडक्ट आपण तिकडनं काढून घेऊ, म्हणजे दुसरीकडे फिरवू, सो दॅट आपला एक्सपेन्स कमी होईल. नाही, या गोष्टीचं तात्पर्य मी तुला सांगतो. हा, पेनी वाईज पाऊंड फुलिश असं नको व्हायला. म्हणजे 1 पैसा वाचवायच्या नादात आपण 1 रुपयाचा लॉस करून घेतोय का याकडे आपलं लक्ष पाहिजे. मनीष, अरे हे सगळे एक्सपेन्स आपल्यासाठी काही फार मोठे नाहीये. आपण आपली प्रॉडक्ट्स त्या सगळ्या मार्केटमध्ये ठेवूच शकतो. पुढे कदाचित ते सगळं पिकअप होईल. लोकांना नाविन्याची आवड असते म्हणून ते नंतर घेतीलही. आपला खप वाढेल, डिमांड वाढेल. कळतंय का? हो. पण हा काय नवीन छंद? छंद नाही, बिझनेस आहे हा. नाही, ते मला माहितीये, तू एक उत्तम बिझनेसमन आहेस, त्या बाबतीत शंकाच नाही. पण ही पुस्तकं? अच्छा, हे अरे ही सगळी ना फॅन्टास्टिक पुस्तक आहेत. अरे या सगळ्या गोष्टी लिहिणारी माणसं काय ब्रिलियंट असतील रे. छोट्या छोट्या गोष्टींमधून लहान मुलांसाठी जगण्याचा एक बेस तयार करतात या गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टींच्या शेवटी ना एक तात्पर्य किंवा मॉरल ऑफ द स्टोरी असते. अरे ते आपल्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. आपण या सगळ्या गोष्टी विसरलोय रे. मला तर वाटतं ना की अभ्यासलं पाहिजे हे सगळं साहित्य. तूही वाच. चालेल, नक्की वाचेल. पण तू अचानक ही पुस्तकं का वाचायला लागलायस? तयारी. कसली? पालक होण्याची तयारी. मी येतो. बाय. 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 मनीने केला मोत्याला फोन, म्हणाली हॅलो, बोलतय कोण? आवाज आला बोलतय सांबर. मनी म्हणाली रॉंग नंबर. हे आमच्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसांना कळेल का? काही कळत नाहीये. विहीणबाई, विहीणबाई उठा आता उठा, विहीणबाई उठा, भातुकलीचा सारा तुम्ही केला चट्टा मट्टा, आता उठ. गीता, विहीणबाई कळणं जरा अवघड होईल का? हो ना? नको, थांब, दुसरं बघते. काय? हा, बोलते जुळू 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 झरे वाहते. किलबिल पक्षी बोलते झुळ 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 झळे. जान्हवी, जागी हो. अगं काय करतेस काय तू? अगं कविता आणि गाणी शोधतेय, थांब जरा. आपली घरी जाण्याची वेळ झाली हे माहितीये ना तुला? अगं हो गीता, अशी काय करतेस तू? थांब ना जरा. अगं मग चल ना. टाइमपास काय करत बसलीयस? ए, टाइमपास नाहीये हा, अजिबात टाइमपास करत नाहीये. तुला माहितीये का, ऐन वेळी ना तोंडघशी पडतो आपण. तिला एवढंही येत नाहीये असे एक्सप्रेशन्स असतात लहान मुलांच्या चेहऱ्यावर. देवा, हे तुझं अगम्य बोलणं माझ्या बुद्धीला कळू दे रे बाबा. चल मी निघते. तुझी कविता पाठ कर तू आणि घरी जा. अगं 1 मिनिट, अगम्य काय? मी ओवीसाठी गाणी शोधते. ओ, ओके ओके, चांगलंय. देव चांगली प्रॅक्टिस करून घेतोय तुझ्याकडून आई होण्याची. बघ ना ग. उडो बागडो पडो धडपडो, लागत कुणा नाही,
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. येस, पाठ झालं. वा. ए जरा बॅग धर. जानवी, आज ना मी 16 गोष्टी वाचल्या. अरे वा. पण ओवीला गोष्टी वाचून दाखवलेल्या का आवडत नाहीत ग? म्हणजे तिला सांगाव्या का लागतात? मला काय वाटतं, आपण गोष्टी सांगतो ना तेव्हा आपले एक्सप्रेशन्स बदलतात आणि ते बघायला लहान मुलांना मजा येत असावी. हा ऍक्च्युली म्हणजे आता बघ ना, एक होता राक्षस